हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एक अपूर्ण प्रेमकथा. प्रेम म्हणजे प्रेमच असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, असं म.ना. पाडगावकरांनी म्हटलं खरं. पण प्रेमाची अनुभूती ही प्रत्येकासाठी निराळी, प्रत्येकासाठी खास असते आणि प्रत्येकालाच पहिलं प्रेम मिळेल असंही नसतं. ही गोष्ट आहे अशाच एका प्रेमाची, फार गोड, झगमगती नाही पण हृदयाशी भिडणारी आणि मनात कोरली गेलेली. तिचं नाव होतं सिया. एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात शिकायला आलेली. कॉलेजमध्ये नवीन वातावरण, नवीन मित्रमैत्रिणी, सगळं तिला थोडं परकं वाटत होतं, पण रोमांचकही वाटायचं. पहिलं वर्ष डोळ्यासमोरून अगदी अलगद निघून गेलं. दुसऱ्या वर्षी ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये आली आणि त्याला पहिल्यांदा पाहिलं. तो होता अनिरुद्ध. कॉलेजच्या हिरवळीवर जेव्हा इतर जण गप्पा मारण्यात, हसण्यात मग्न होते, तो मात्र एका फिजिओलॉजीच्या पुस्तकात डोकं घालून बसलेला, एक शांत, स्वतःच्या जगात रमलेला. त्या दिवशी तो तिला वेगळा वाटला, पण तिनं ते मनात फार ठेवलं नाही. आता कॉलेज सुरू झालं होतं आणि गॅदरिंगच्या तयारीचा जोर वाढला होता. अँकरिंगसाठी ऑडिशन्स घेत होते. सिया तिथे गेली आणि आश्चर्य म्हणजे परीक्षकांमध्ये अनिरुद्ध होता. पहिल्यांदाच हृदयाच्या ठोक्यांनी तिचं लक्ष वेधून घेतलं. आवाज चुकला, पण आत्मविश्वास सावरून तिनं ऑडिशन दिलं. 2 दिवसांनी मेसेज आला. सियाची निवड झाली होती. आनंद झाला, पण का हे तिलाही माहीत नव्हतं. गॅदरिंगचं प्रशिक्षण सुरू झालं आणि ट्रेनर होता तोच, अनिरुद्ध. प्रत्येक सेशनमध्ये सियाचं मन त्याच्याकडे ओढलं जायचं. त्याचं बोलणं, शिकवणं आणि ते हसणं, उजव्या गालावर पडणारी खळी, सिया त्याचं मन जपून ठेवायला लागली. आणि एक दिवस सगळं बदललं. एक लेक्चर कॅन्सल झाला आणि सिया नेहमीपेक्षा लवकर कॉमन हॉलमध्ये गेली. तो तिथे एकटाच, पुस्तकात हरवलेला. तिने दपकत त्याच्याजवळ गेली आणि त्याने वर नजरेने, तिच्या हास्याने तिच्या मनात जसे सूरच नवे वाजले. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. साहित्य, वाचन, कविता आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे दरवाजे उघडले. सिया आणि अनिरुद्धने एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. मग रोज बोलणं, त्यांचं सुखदुःख वाटू लागले. सियाचं त्याच्यावर प्रेम वाढत जातं, पण अनिरुद्धच्या हृदयात एक अज्ञात सावली असते. त्याने एकदा पहिल्यांदा सांगितलेलं त्याचं प्रेम आधीच कुणासाठी तरी होतं. त्या मुलीचं निधन झालं होतं आणि तो त्या आठवणीतच अडकलेला होता. सियाने हे ऐकलं आणि तिचं प्रेम मनात दडवून ठेवलं. ती हसत राहिली, त्याच्यासमोर स्वतःचं दुःख लपवत राहिली. ती फक्त मैत्री राहिली. 3 वर्ष उलटली. बोलणं कमी झालं, कधी क्वचितच मेसेज यायचा, पण त्या 2 ओळी तिच्या दिवसाचं उजाड ठरवायचा. आणि एक दिवस 2 वर्षानंतर अनिरुद्ध अचानक तिला भेटला. मी इथे आलो तर तुला भेटावंच वाटलं, असं म्हणाला आणि गेला. त्या भेटीने सियाचं मन पुन्हा गोंधळून गेलं. त्याच्या भेटी वाढल्या. कॉफी, गप्पा, पुस्तक, कविता. आता तो तिच्यासोबत वेळ घालवायला लागला. काळजी घेत होता. सिया गोंधळली. ही मैत्री आहे की त्याच्या मनातही काही आहे? आणि मग एक पौर्णिमेच्या रात्री अनिरुद्ध तिला घ्यायला आला. दोघं रात्री फिरायला निघाले. थंड वाऱ्यात, चंद्रप्रकाशात चालत होते. शांत. अनिरुद्ध म्हणाला, आयुष्यात असाच एखादा क्षण असतो जिथे सगळं परिपूर्ण वाटतं. सिया थबकली. हृदयात काहीतरी गडगडलं. हॉस्टेल समोर येताच तिनं त्याला घट्ट मिठी मारली. पहिल्यांदाच अश्रूंनी वाट मोकळी केली. तो क्षण त्यानेही तिला जवळ घेतलं. दुसऱ्या दिवशी सियाने त्याला मेसेज वाचला. सिया, काल रात्रीच्या प्रसंगाने आपल्या मैत्रीचं नातं एका वेगळ्याच वळणावर आलं. तुझ्या डोळ्यातलं प्रेम मला कधीच जाणवलं होतं, पण मी ते दुर्लक्षित केलं. मी आधीच प्रेम केलंय सिया. ते अपूर्ण राहिलं, पण त्याची जागा माझ्या हृदयात अजूनही शाबूत आहे. आणि दुसरं कारण, तू माझ्यासाठी खूप अनमोल आहेस, अगदी काचेच्या बाहुलीसारखी. पण माझ्या आयुष्यात अशी जागा नाही जिथे तुझ्यासारखं नाजूक प्रेम ठेवता येईल. त्यामुळे मी तुझ्या आयुष्यातून निघून जातोय. पुन्हा कधीही संपर्क करू नकोस. तुझं प्रेम कायम माझ्यासोबत असेल, एक स्मरण, एक प्रेरणा म्हणून.
अनिरुद्ध. सिया शांतपणे रडली. रडून सगळं संपवलं. मोबाईलमधून सगळं डिलीट केलं. स्वतःच्या हृदयात मात्र त्या आठवणी कायम राहू दिल्या. आणि फक्त एक आठवण म्हणून. आज सिया एक यशस्वी लेखिका आहे, एक आई आहे, एक प्राध्यापक आहे. आपल्या लेकीला पहिलं प्रेम म्हणजे काय ते सांगताना तिला अनिरुद्ध आठवतं. ती फक्त एवढंच सांगते, चिमू, काही प्रेम कथा अपूर्ण राहण्यात एक गंमतच असते. चिमू, काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात एक गंमत असते. हे वाक्य म्हणताना सिया हसली खरी, पण डोळ्यात कुठेतरी एक लकलकाट दाटून आला होता. चिमू मात्र आईकडे एकटक बघत होती. आई, तू खरंच प्रेमात पडली होतीस? सियानं हसत मान डोलावली. हो ग बाळा, खरं प्रेम होतं, पण ते मिळालं नाही आणि तरीही मी खचले नाही. चिमू विचारात पडली. थोडा वेळ दोघीही गप्प राहिल्या. पुढे चिमू म्हणाली, आई, मला कधी भेटेल का तो? माझा बाबा नसला तरी तो माणूस आहे. सिया काही क्षण थबकली आणि मग शांतपणे म्हणाली, तो आपल्यासारखा कुठल्या तरी शहरात गावात असेल, पण आता त्याची आणि आपल्या आयुष्याची वाट वेगळी झाली आहे चिमू. ती पुन्हा एकत्र येईल असं वाटणं म्हणजे आकाशातल्या चंद्राला गवसणी घालवण्यासारखं आहे. पण त्याचं प्रेम, त्याची आठवण माझ्या आत कुठेतरी आहे, जी मी फक्त कवितांमध्ये जगते. चिमूचा चेहरा गंभीर झाला. आई, मला वाटतं तू त्याला शोधायला हवं. निदान एकदा भेटून सांगायला हवं की तू आज कुठे आहेस, काय झाली आहेस. सियाचं मन डोलावून गेलं. ती इतक्या वर्षांनी त्या आठवणींना भिडली होती, ज्या ती स्वतःपासून लपवत होती. त्या रात्री सियाने तिचा जुनी डायरी संग्रह काढला. त्याच्या संदर्भातले काही पत्ते, जुने ईमेल्स, फेसबुकवरचे स्क्रीनशॉट्स सगळं एका छोट्याशा खोक्यात जपून ठेवलेलं. ती पुन्हा त्याच खोक्याशी एकटी बसली. खरंच शोधायला हवं का त्याला? दुसऱ्या दिवशी सकाळी सियानं ऑफिसमध्ये एका जुन्या मित्राला फोन केला. अरे, तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का अनिरुद्ध नावाचा कोणी आहे का, जो कॉलेजमध्ये आपल्यासोबत होता? तो म्हणाला, अनिरुद्ध? हो, माझ्या लिंक्डइनमध्ये आहे त्याचा प्रोफाईल. सॉफ्टवेअर कंपनीत आहे आता, USA बहुतेक. सियाचं हृदय क्षणभर धडधडलं. मला त्याचा ईमेल मिळू शकतो का? हो, नक्की, तो म्हणाला. त्या रात्री सियानं एका नव्या ईमेल ड्राफ्टवर लिहायला सुरुवात केली. सब्जेक्ट होता, एक जुनी मैत्री, एक जुना ऋणानुबंध. प्रिय अनिरुद्ध, खूप वर्षांनी तुला लिहिते आहे. कदाचित तू मला विसरलाही असशील, पण माझ्या आठवणीत तू एकटाच आहेस. त्याच्या आठवणींनी मला पूर्ण आयुष्य जगायला शिकवलं. तुझा निरोप, तुझं प्रेम आणि तुझं संयमित नकार, हे सगळं माझ्या आयुष्याचं वळण ठरलं. आज मी खूप मोठी झाली आहे. तुझ्याच सारखं न विचारता न मागता जे प्रेम दिलं गेलं होतं, त्याचा आदर करत मी आयुष्यात उभं केलं. माझी मुलगी चिमू, तिला मी तुझी गोष्ट सांगितली. ती म्हणाली, आई, तू त्याला शोधायला हवं आणि म्हणून आज मी लिहिते आहे. तुझा राग नाही, अपेक्षा नाही, फक्त मनात एक शांत विचार आहे की जर तू या ईमेलला उत्तर दिलंस तर कदाचित आपल्या अपूर्ण राहिलेल्या कथेला एक नम्र पूर्णविराम मिळेल. तुझी सिया. ईमेल सेंड केला. ती रात्र झोपच आली नाही. 2 दिवस गेले, 3 दिवस, उत्तर नाही. पण 4थ्या दिवशी इनबॉक्समध्ये एक नवीन ईमेल होता. एक जुनी मैत्री, एक जुना हृदयबंध. सिया. हा ईमेल वाचताना मी अनेक वेळा थबकलो. मी खूप वेळ वाट बघत होतो की कधीतरी तू मला लिहिशील का, आणि तू लिहिलंस. सिया, मी खूप वेळ स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण खरं सांगायचं तर मी कधीच तुझ्यापासून दूर होऊ गेलो नव्हतो. मी लग्न केलं नाही, प्रेम केलं नाही पुन्हा, कारण ते प्रेम तू माझ्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी राहिली होतीस. तू मला तुझ्या आयुष्यातून सोडून दे म्हणाली होतीस, पण मी तुझ्या आठवणींना कधीही नाही. आज पुन्हा आपण बोलू शकतो हे समजल्यावर वाटलं, कदाचित काही गोष्टी अपूर्णच राहणं हे सुद्धा पूर्णत्वच असतं. पण तू पुन्हा एकदा लिहिलंस ते माझ्यासाठी पुरेसं आहे. अनिरुद्ध. ईमेल वाचून सियाचं हृदय भरून आलं. डोळ्यातून उकळलेले अश्रू
तिच्या मनाला थोपवू शकले नाहीत. ती त्या रात्री चिमूला जवळ घेत म्हणाली, चिमू, काही वेळा अपूर्ण राहिलेलं प्रेम इतकंही अपूर्ण नसतं ग. ते अंतर्मनात पूर्ण झालेलं असतं. कथेत पुढे काय आहे ते पुन्हा भेटेल का? त्यांच्या भेटीत जुना स्पर्श परत आला की त्यांना आपापल्या जीवनाचं समाधान मानलं हे ठरवायचं आहे वाचकांना. कारण काही गोष्टी न सांगण्यातच एक सौंदर्य असतं. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.